मंडळी नमस्कार। तुम्ही आम्ही दैनंदिन खर्चासाठी केलेला व्यवहार, अगदी छोटे छोटे यूपीआय पेमेंट याची सुद्धा नोंद आपल्या खात्यात असते आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी आपण काय खर्च केला, पैसे कुठून मिळवले याचा सगळा हिशोब आपल्याला द्यावा लागतो। मात्र हजारो कोटी रुपये राजकीय पक्षांच्या खात्यात येतात, ते कुठून येतात, पाठवणारे कोण आहेत आणि ते का पाठवतात असं कोणतंच कारण नसेल तर या व्यवहारावर कुणीही शंका घेईल। अगदी तसंच झालंय। सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच निवडणूक रोखे बेकायदा ठरवत त्याच्यावर बंदी घातली। आता न्यायालयाने बंदी घालताना काय कारण दिलं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन आणि पारदर्शकता नाही असं न्यायालयाने म्हटलंय। आता या देणग्यामधून कोणाला किती निधी आला, कोणत्या पक्षाला किती रुपये आले हे आपण बघणारच आहोत। पण त्यापूर्वी निवडणूक रोखे म्हणजे काय हे बघूयात। केंद्र सरकारने 2017 मध्ये निवडणूक रोख्यांची योजना आणली। 2018 पासून ती लागू सुद्धा झाली। आता निवडणूक रोखे म्हणजे राजकीय पक्षांना देणगी देण्याचं आर्थिक साधन। या योजनेमुळे देशातला कोणताही नागरिक किंवा एखादी कंपनी, मग ती देशातील असेल किंवा विदेशातील असेल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेमधून निवडणूक रोख्यांची खरेदी करू शकत होती। हे निवडणूक रोखे खरेदी करण्याचा कालावधी हा फक्त 15 दिवसांचा होता। त्यामुळे या कालावधीत हे रोखे घेतले जायचे आणि राजकीय पक्षांना दिले जायचे। मात्र त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर, DR ही संस्था अशा चौघांनी याचिका दाखल केली होती। या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून गुप्त निधी दिला जात असल्यानं पारदर्शकतेवर परिणाम होतो असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं। कारण माहितीच्या अधिकारात देणगीदारांची नावं माहिती करून घेता येत नव्हती, हे मूलभूत अधिकारावर गदा आणण्यासारखं आहे असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं। म्हणजे कोणत्या पक्षाला कोण निधी देत आहे याबद्दल त्याच्यात स्पष्टता नव्हती। म्हणजेच याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आपल्या देशात जवळपास 23 लाख नोंदणीकृत कंपन्या आहेत आणि कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला नेमका किती निधी दिलाय हे सांगणं कठीण आहे। आणि तो कंपनीने दिलेला निधी हा वैध मार्गानेच कमवलेला असेल का याबद्दल शंका उपस्थित होऊ शकते असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे। काँग्रेस पक्षानेही या योजनेवर टीका केली होती। त्यामुळे रोख्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा होत नसेल याची शाश्वती नाही। त्याच्यातून एकाच पक्षाला अर्थात सत्ताधारी पक्षाला लाभ होतोय असं दिसत होतं। जर या योजनेतून सर्वाधिक पैसा हा सत्ताधारी पक्षाला मिळत असेल तर त्यावर शंका घेतली जाऊ शकते। पैसे देणारे नेमके कोण आहेत, ते पैसे का देत आहेत, देणगीच्या बदल्यात ते शासनाकडून काही घेतायत का, असाही प्रश्न यातून उपस्थित होतो। याच सगळ्या गोष्टींचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं ही निवडणूक रोखे योजना बंद केली। आता 2018 पासून सुरू झालेल्या योजनेमध्ये 2023 पर्यंत 55% रक्कम ही भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे, तर 10% रक्कम ही काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे। अर्थात 2018 पासून आजपर्यंत 16,518 कोटींच्या रोख्यांची SBI मधून खरेदी झाली। मार्च 2023 अखेरपर्यंत 12,000 कोटींच्या रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली याची माहिती उपलब्ध झाली। तर 12,000 कोटीपैकी भाजपला 6,564 कोटी रुपये मिळाले। अर्थात सर्वाधिक 55% रक्कम भाजपला मिळाली, तर 1135 कोटी रुपये काँग्रेस पक्षाला देणगी मिळाली। वेगवेगळ्या राज्यांमधल्या पक्षाला सुद्धा याच्यामधून देणगी देण्यात आली आहे। आपण जर 2022-23 या वर्षामधील देणगीचा जर विचार केला तर भाजपला 2,120 कोटी, काँग्रेसला 171 कोटी, BRS या पक्षाला 529 कोटी, तृणमूल काँग्रेसला 329 कोटी, बिजू जनता दलाला 152 कोटी आणि YRS काँग्रेसला 52 कोटी रुपये देणगी मिळाली। जसं नागरिकांना राजकीय पक्ष आणि त्यांचा उमेदवार माहिती करून घेण्याचा अधिकार आहे, त्या पक्षाला मिळालेला निधी नागरिकांनी माहिती व्हावा या उद्देशाने याचिकाकर्त्यांचा असा उद्देश होता। मात्र देणगीदाराबद्दल गुप्तता ठेवल्यानं त्याच्यातून पारदर्शकता नसल्यानं या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली। दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाला 31 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाला दिलेल्या रोख्यांचा तपशील द्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। तसंच निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाला कोण निधी दिला आहे याची माहिती 13 एप्रिल पर्यंत आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी असे देखील आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात।